नमस्कार मित्रांनो. जय भवानी, जय शिवाजी आणि हो, जय संभाजी. मित्रांनो, छत्रपती संभाजी हा चित्रपट अनेक वर्षांपासून हा रिलीज होण्याच्या प्रतीक्षेत होता. फायनली तो या आठवड्यामध्ये प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट बघितलाय. छान आहे, जबरदस्त आहे. आणि या चित्रपटाचं परीक्षण करण्यासाठी मी आत्ता आपल्या सगळ्यांच्या समक्ष आहे. मित्रांनो, निर्माता दिग्दर्शक राकेश दुलगच यांनी हा चित्रपट तयार केला, दिग्दर्शित केलेला आहे. आणि लेखक आहेत सुरेश चिखले. मित्रांनो, मी ह्या चित्रपटावरचं माझं मत व्यक्त करण्यापूर्वी यातली कास्ट सांगू इच्छितो. कास्ट म्हणजे पात्र. तर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका शशांक उदापूरकर यांनी निभावलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आपल्याला परिचित असलेले अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका ज्यांनी आतापर्यंत ताकदीने उभ्या केल्या असे म्हणजे प्रमोद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे. औरंगजेबाच्या भूमिकेत आहे रजित कपूर. हिंदी चित्रपट आणि हिंदी सिरियल्स, खास करून ब्योमकेश बक्षी या गाजलेल्या सिरियलमध्ये जे रजित कपूर होते त्यांनीच औरंगजेबाची भूमिका वठवलेली आहे. या व्यतिरिक्त कविराज कलशाच्या भूमिकेत लोकेश गुप्ते आहे, मृणाल कुलकर्णी आहेत, मोहन जोशी आहेत, दिलीप ताहिल, भरत दाभोळकर आणि दीपक शिर्के, बाळ धुरी असे एक एक ताकदीचे कलाकार या चित्रपटात आहेत. ही सगळी स्टारकास्ट बघता अपेक्षा प्रचंड वाढलेली होती. म्हणजे ज्या वेळेला चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला होता तो ट्रेलर बघूनच इच्छा निर्माण झालेली होती की बाप रे, केवढी जबरदस्त स्टारकास्ट आहे. आणि ट्रेलरही बऱ्यापैकी प्रभावी होता. शिवाय ट्रेलर व्यतिरिक्त जी ख्याती पसरलेली होती ती म्हणजे 2014 सालीच तो चित्रपट खरं म्हणजे प्रदर्शित होणार होता. पण अनेक वेगवेगळ्या अडीअडचणी आणि कित्येक समस्या त्यामुळे तो प्रलंबित होत 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 फायनली आता 2024 चालू झालं, म्हणजे जवळजवळ 10 वर्ष. मित्रांनो, ज्या वेळेला चित्रपट प्रदर्शित होत असतो त्याच्या आधी 1 वर्ष किंवा 2 वर्ष, त्या 1 ते 2 वर्षामध्ये तो चित्रपटाची निर्मिती चाललेली असते. त्याचं रेकॉर्डिंग असेल, शूटिंग असेल, सगळं काही. आणि त्या शूटिंगच्या नंतरचं पोस्ट प्रोडक्शन सारख्या गोष्टी सुद्धा, म्हणजे त्याच्यात एडिटिंग आलं आणि मार्केटिंग सारख्या गोष्टी, अनेक शेकडो गोष्टी असतात एक चित्रपट निर्माण होताना. अगदी 2 तासाचा जरी तो असेल ना, त्यामध्ये कितीतरी मानवी तास गुंतलेले असतात आणि म्हणून इतका काळ लागतो. तर मित्रांनो, म्हणजे थोडक्यात जरी तो 2014ला रिलीज होणार होता तरी त्या चित्रपटावर मेहनत, त्या चित्रपटावरती जे काम सुरू झालेलं असेल ते कमीत कमी 2012 पासून सुरू झालेलं असेल. प्रत्यक्ष चित्रीकरण किमान 2013 पासून तरी झालेलंच असेल. म्हणजे आज 2024ला आपण तो चित्रपट जेव्हा चित्रपटगृहात बघणार तेव्हा तो प्रत्यक्षात 11-12 वर्षांपूर्वीचा शूट केलेला चित्रपट आहे, हे ध्यानात घ्यायला पाहिजे. हे मी अशासाठी सांगतोय कारण आपण आता काळ इतका बदललेला आहे, चित्रपटाचं तंत्रही इतकं बदललेलं आहे. भारतीय सिनेसृष्टीमध्ये ह्या तांत्रिक बदलाचा परिणाम इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे की तांत्रिकदृष्ट्या मराठी आणि एकूणच भारतीय चित्रपट हा हळूहळू सुधारित व्हायला लागलेला आहे. स्वाभाविकपणे जो प्रेक्षक आहे त्याच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत. आता चित्रपटाकडून अपेक्षा मराठी चित्रपट रसिकाच्या सुद्धा वाढलेल्या आहेत. आणि म्हणूनच एक इशारा मला सर्व प्रेक्षकांना द्यायचा आहे की तुमच्या या ज्या आताच्या 2024 मधल्या ज्या अपेक्षा आहेत त्या तात्पुरत्या बाजूला ठेवा. तांत्रिक दृष्ट्या 2024 मधल्या ज्या तुमच्या अपेक्षा आहेत की एक चित्रपट म्हटल्यानंतर तो तांत्रिक दृष्ट्या कसा असायला पाहिजे, मग त्यातले ऍक्शन सिक्वेन्सेस कसे पाहिजेत,
त्यातल्या एडिटिंगचं कसं असलं पाहिजे, त्यातलं म्युझिक कसं असलं पाहिजे, अनेक 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 गोष्टी ज्या काही तुमच्या अपेक्षा आहेत त्या तुम्हाला बाजूला ठेवायला लागणार आहेत. आणि तुम्हाला 2014 आणि शूटिंग 11-12 साली झालेलं असेल, त्याचं 12-13, 10 वर्ष मागे जायला लागेल तुम्हाला. ही गोष्ट लक्षात ठेवून मग तो चित्रपट बघायचा. त्याच्यामुळे तांत्रिकदृष्ट्या जादाची अपेक्षा करायची नाही. हा एक मुद्दा. मग तरीही हा चित्रपट का बघायचा? कारण तो आपल्या इतिहासाशी संबंधित आहे. आपल्या महाराष्ट्राच्या नाही तर अखंड भारताच्या, अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासाशी हा चित्रपट अतिशय संबंधित आहे. आपल्या या इतिहासाशी पहिल्यांदाच असं म्हणूया की चित्रपटसृष्टीनी, मराठी चित्रपटसृष्टीनी पहिल्यांदाच इतकं मोठं धाडसी पाऊल घेतलं असं म्हणायला पाहिजे. आणि हे मी का म्हणतोय तर चित्रपटाच्या शेवटच्या अर्धा पाऊण तासामध्ये तुम्हाला कळेल. मला नाही वाटत आतापर्यंत कुठल्याही मराठी चित्रपटाने एवढं मोठं धाडस केलं असेल. हे मी अशासाठी म्हणतोय, छत्रपती संभाजी महाराज हे एक असं व्यक्तिमत्व होतं, एक असं धगधगतं अग्निकुंड होतं की ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला. धर्मासाठीच केवळ नाही, स्वराज्यासाठी, या इथल्या जनतेसाठी, ज्याला म्हणतो ना आपण की आहुती देणं, तर शब्दशः आहुती दिली आणि शेवटच्या श्वासापर्यंत दिली. त्यांचे ज्या पद्धतीने औरंगजेब आणि मुघलांनी ज्या काही पद्धतीने हाल केले, त्यामुळेच खऱ्या अर्थाने मराठी माणूस पेटून उठला. आधी तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रोपटं लावलेलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी प्रेरणा दिलेली होती मराठी मुलखाला, ती तर महत्वाची होतीच. पण त्याही पेक्षा आणि त्याबरोबरीनेच छत्रपती संभाजी महाराजांचा जो त्याग होता आणि त्यांचा जो काही छळ केलेला होता मुघलांनी आणि औरंगजेबानी खास करून, त्याचाच परिणाम म्हणजे पुढच्या 100 वर्षात मराठी स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं. आणि मग त्या ज्या काही पुढच्या शौर्याच्या ज्या गाथा आहेत, तो सगळा इतिहास आहे. तो सगळा इतिहास अख्ख्या तमाम हिंदुस्थानाच्या पुढे आहे. पण हे सगळं घडण्याच्या साठीचं जे कारण होतं, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे हाल करून त्यांचा खून करणं, निर्घृणपणे त्यांची हत्या करणं, हे जे महान पातक ज्या औरंगजेब आणि त्याच्या लोकांनी, मुघलांनी जे काही केलं, ते फक्त आतापर्यंत इतिहासाच्या पुस्तकांमध्ये, तेही अभ्यासू पुस्तकांमध्येच फक्त मांडलेलं होतं. धाडस करून ते चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणावं असं कुणालाच वाटलं नाही, किंवा वाटलं असेल तर त्यांना विरोध करण्यात आला, त्यांचे पाय खेचण्यात आले, अशा लोकांना अडवण्यात आलं. अनेक कारण असतील की नको असलं काहीतरी करू नका. कारण काय, लोकांची मनं दुखावतात. काय गंमत आहे बघा, आमच्या छाव्याला, आमच्या छत्रपतीला असे हाल करून मारले गेले, हा वास्तव इतिहास आहे. ते होत असताना आमची मनं नसतात का दुखावत? म्हणजे घडलं ते पडद्यावर दाखवलं तर त्याच्यानी बरं मनं दुखावतात. काय गंमत आहे ना. मग आपण जेव्हा सत्याची एवढी जेव्हा आपण अपेक्षा करता, मग त्यावेळेला जेव्हा खरा इतिहास होता, हा जो सत्य इतिहास आहे, प्रूव्ड आहे सगळं काही, मग ते दाबायचं कशाला, झाकायचं कशाला, का नाही दाखवायचं, लोकांच्या पुढे का नाही आणायचं, चित्रपटाच्या माध्यमातून का नाही दाखवायचं? आणखीन एक मुद्दा असा मित्रांनो की, तर मग ह्या चित्रपटाच्या माध्यमातून खरं तर राकेश दुलगज, निर्माता दिग्दर्शक, यांनी हे धाडस केलं. यासाठीच त्यांना खूप साऱ्या, काय म्हणूया, त्यांचं अभिनंदन, त्या अभिनंदनास पात्र आहेत. त्याही पलीकडे जाऊन छत्रपती संभाजी महाराज हे आपलं आपणच एक असं व्यक्तिमत्व आहे की जे
कोणत्याही माध्यमातून, मी फक्त चित्रपट नाही म्हणणार, कोणत्याही माध्यमातून ते साकारणं हे एक मोठं शिवधनुष्य आहे. साधी सोपी गोष्ट नाहीये. त्याही दृष्टीने राकेश दुलगज, निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक सुरेश चिखले यांना खूप खूप धन्यवाद. कारण त्यांनी ते शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न तरी केला. त्यांना ते यशस्वीपणे पेलता आलं की नाही हा भाग वेगळा आहे, पण ते पेलण्याचा त्यांनी प्रयत्न तरी केला. आतापर्यंत ते फक्त नाट्यसृष्टीमध्येच आतापर्यंत तसं झालं होतं, रायगडाला जेव्हा जाग येते, बरोबर, किंवा इतरही अशाच पद्धतीने काही कलाकृती आहेत. मराठी सिरियल्समध्ये अशा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र मांडण्यात आलेलं होतं. तोही एक चांगला प्रयास होता. कादंबऱ्या तर खूपच आल्या, फक्त मराठी सिनेमा तेवढा राहिलेला होता. पण ती गरज आता भागली असं म्हणता येईल. पण तरी सुद्धा मला यामध्ये या चित्रपटातल्या ज्या काही त्रुटी वाटल्या त्या सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे आपण अगदी जरी गृहीत, म्हणजे हा मुद्दा जरी विचारात घेतला की 10-12 वर्षांपूर्वीचं हे सगळं होतं शूटिंग, तरी सुद्धा ज्या खटकणाऱ्या गोष्टी ते म्हणजे जे डबिंग जे झालेलं आहे ना, आता त्यांनी असं ते डबिंग का केलं मला माहित नाही, पण डबिंग अतिशय फॉल्टी झालेलं आहे. काही कलाकारांचं डबिंग खूप व्यवस्थित झालेलं आहे, पण काही कलाकारांचं डबिंग व्यवस्थित झालेलं नाही. जसं की औरंगजेबाची भूमिका ज्या रजित कपूर यांनी केलेली आहे, तो आवाज स्वतः रजित कपूर यांचा नाही, अगदी उघड कळतं. मग ज्या कोणत्या आर्टिस्टनी रजित कपूर यांचं डबिंग केलंय ते नाही, म्हणजे बरोबर नाही वाटत. त्याचप्रमाणे मृणाल कुलकर्णी यांचा पण आवाज स्वतः मृणाल कुलकर्णींचा आहे का, आणि जर असेल तर मग नाही, ते म्हणजे परफेक्ट नाही झालेलं आहे डबिंग. तसंच दीपक शिर्केंचाही आवाज दीपक शिर्केंचा वाटत नाही. अशा पद्धतीने आणि प्रत्येकाच्याच लिप सिंकिंग मध्ये काहीतरी त्रुटी राहिलेली आहे मध्ये. म्हणजे शूटिंग करतानाची जी संहिता होती, जे संवाद होते, ते डबिंग करताना ते संवाद बदललेत का, किंवा ते बदलायची गरज निर्माण झाली आहे का. काही छोट्या केसेसमध्ये, म्हणजे 1-2 ठिकाणी तसे जर का चुका असतील तर ते आपण समजू शकतो. पण जवळपास प्रत्येकच सीनमध्ये असे तुम्हाला लिप सिंकिंग आणि डबिंग चुकलेलं आहे हे लक्षात येतं. दुसरी गोष्ट म्हणजे सईबाई साहेब यांचं जे पात्र ज्यांनी कोणी निभावलेलं आहे, त्यांच्यासाठी ज्यांनी कोणी डबिंग केलंय, आयदर त्यांनी स्वतः त्या अभिनेत्रीनी किंवा आणखीन ज्यांनी कोणी ते काय डबिंग केलेलं आहे, अशुद्ध झालेलं आहे. सईबाई साहेब अशुद्ध बोलत नव्हत्या, ऋणाचा न करत नव्हत्या त्या, पण तसं ते झालेलं आहे. त्याच पद्धतीने जे संभाजी महाराजांच्या दरबारातले जे अनाजी पंतांची भूमिका तर मोहन जोशींनी केलेली आहे, पण त्यांचे जे इतर काही साथीदार असतात त्यातले एक पंतोजी असतात, त्यांच्याही उच्चारांच्या मध्ये शुद्धता नाही आहे. आता पंतोजी म्हटल्यानंतर उच्चारात शुद्धता पाहिजे, पण ती उच्चारातली शुद्धता नाही आहे, आणि ते क्लिअर कट कळतंय तो आवाज त्या ऍक्टरचा नाही आहे, डबिंग केलेला आहे. सो ती पथ्य थोडीशी पाळायला पाहिजे होती. बाकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये प्रमोद पवार यांचं ऍक्टिंग खूपच छान झालंय, बहारदार झालंय. त्याच पद्धतीने छत्रपती संभाजी यांच्या भूमिकेमध्ये शशांक उदापूरकर यांनी जबरदस्त अभिनय केलाय. त्यांनी आणि लोकेश गुप्ते कलशाच्या भूमिकेत. मृणाल कुलकर्णी ॲज ऑलवेज, त्यांना आतापर्यंत नेहमी जिजाबाई साहेबांच्या भूमिकेत आपल्याला बघायची सवय आहे, पण एका वेगळ्या भूमिकेमध्ये. तर मी सांगणार नाही मुद्दाम, कारण सगळं काय उघड करायचं, पण मृणाल कुलकर्णी यांनी छाप सोडली आहे स्वतःच्या भूमिकेची. एक मला खटकणारी आणखीन एक गोष्ट, जसं मी डबिंग आणि लिपसिंकिंगचं सांगितलं, तसं म्हणजे दिग्दर्शनामध्ये थोडंसं लाऊड झालंय. हे जे राकेश दुलगज यांनी जे दिग्दर्शन केलेलं आहे, प्रत्येकच कलाकाराच्याकडून लाऊड ऍक्टिंग करून घेतलेलं आहे. तर लाऊड ऍक्टिंग म्हणजे काय हे तुम्हाला कळेल. लाऊड हे फक्त आवाजाशी निगडीत नाहीये. तर असं चित्रपटाचं जे तंत्र आहे
त्यामध्ये ज्या पद्धतीने ऍक्टिंग व्हायला लागतं, थोडंसं सौम्य करायला लागतं. खूप नाही मी म्हणणार. तुम्हाला नाटकांच्या वेळेला रंगमंचावरचं जे ऍक्टिंग असतं त्यामध्ये फरक असतो. त्यात थोडं लाऊड करायला लागतं. आणि चित्रपटात कॅमेऱ्याच्या समोर, चित्रपटच नाही फक्त सिरियल्समध्ये सुद्धा तुम्ही भले ऐतिहासिक विषय जरी निवडलात तरी ते किंचित कमी लाऊड करायला लागतं. ते जास्तीत जास्त रिअलिस्टिक करून प्रभावी करण्यासाठी. त्यात नाट्यमयता ठेवून सुद्धा तुम्हाला ते इतकं लाऊड करून चालत नाही जितकं या चित्रपटामध्ये दाखवलं. जवळपास प्रत्येकच कलाकाराच्याकडून भूमिका जराशी लाऊड करून घेतलेली आहे असं वाटतं. तर हा एक मुद्दा खटकणार आहे. आणि बाकी मी नेहमीच जे माझी तक्रार आहे, केवळ मराठी चित्रपटांच्याच कडून नाही तर जवळपास सगळ्याच भारतीय सिनेसृष्टीच्या कडूनची असलेली तक्रार, खास करून ऐतिहासिक चित्रपट जेव्हा येतात त्यामध्ये ऍक्शन सीन्स जेव्हा असतात तेव्हा ते जास्त सिरियसली, जास्तीत जास्त रिअलिस्टिक करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि जर ऍक्शन सीन्स आपल्याला नीट करता येत नाहीयेत, जर त्याच्यामध्ये आपल्याकडून त्रुटी राहत आहेत हे लक्षात येत असेल तर ते ऍक्शन सीन्स निदान जास्त ताणू तरी नका. म्हणजे आपल्या ज्या चुका होत आहेत त्या कशाला एवढ्या मोठ्या करून दाखवायच्या. ही दोन्ही पथ्य या चित्रपटामध्ये पाळलेली नाहीयेत. याच नाही, अनेक चित्रपटांमध्ये पाळली जात नाही. आणि ह्याच्या मागचं कारण आपण समजू शकतो. एक म्हणजे इच्छा आणि हेतू जरी खूप चांगला असला, उदात्त असला, तरी सुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संसाधनं मिळालेली नसतात मित्रांनो. मला लाख इच्छा असेल समजा, म्हणजे हे राकेश दुलगज यांना लाख इच्छा असेल की आपण एक सुंदर चित्रपट निर्माण करायचा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती, पण त्या इच्छेने काय होतं, सगळ्या गोष्टी जुळवून आणण्यासाठी अगदी अप्रतिम सगळं तंत्र, जगातलं एक नंबरचं तंत्र जर वापरायचं असेल तर ते वापरण्याच्यासाठी आपल्याला खर्च येतो. आणि तो खर्च बेअर करायचा म्हणजे कित्येक कोटींचा तो सिनेमा असायला पाहिजे, कित्येक कोटी ओतावे लागतील. आणि हे धाडस कोण करणार? फायनान्सियर्सनी पुढे यायला पाहिजे. आजकाल तशा पद्धतीचे फायनान्सियर्स पुढे येतात. आता फायटर सारखा तुम्ही चित्रपट बघा, बाहुबली सारखे चित्रपट बघा, हनुमान सारखे चित्रपट बघा, किती कोटी ओतले त्यात. RRR चित्रपट बघा. दुर्दैवानी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक आजकाल आता शिवाष्टक वगैरे जर सोडलं तरीही, शिवाष्टक म्हणजे आता जे जवळपास 4-5 चित्रपट निर्माण झाले असतील गेल्या 7-8 वर्षांमध्ये दिग्पाल लांजेकरचे. त्यातही अर्थात ऍक्शन सीन्सना सुधारणेला खूप वाव आहे, पण इम्प्रूव्हमेंट चालली आहे. पिक्चर दर पिक्चर हळूहळू ऍक्शन सीन्स मध्ये तांत्रिकदृष्ट्या सुधारणा करण्याचा तो प्रयत्न करतोय, पण तरी अप टू द मार्क अजूनही नाहीये. याचं कारण मुख्य आहे की फायनान्सियर्स धाडस करून मोठ्या प्रमाणात पैसा ओतत नाहीयेत. त्यांनी ते धाडस केलं पाहिजे, कारण जर तेवढा पैसा ओतला नाही तर तांत्रिकदृष्ट्या सुधारणा होऊ शकणार नाही आणि उच्च तंत्र वापरल्याशिवाय तो जबरदस्त इफेक्ट तयार करता नाही येणार. आणि कसं आहे मित्रांनो, मूळ जो इतिहास आहे ना त्यातच इतकं जबरदस्त नाट्य भरलेलं आहे. तुम्हाला खरं म्हणजे काहीही त्या बाहुबली सारखं जे वास्तविक नाही ते असं अवास्तव काही पडद्यावर दाखवायचं नाही. जे घडलं ते जसं घडलं तसं दाखवायचं. इव्हन फाईट सिक्वेन्स सुद्धा जसे घडले तसे दाखवायचे. काहीही त्यामध्ये जगावेगळं नाही करून दाखवायचं. ते करायचं असेल तर त्यासाठी अगदी मोठं जुरासिक पार्कच्या सारखं मोठं अॅनिमेशन नाही करायला लागणार, पण जे काही दाखवायचं आहे ते करण्यासाठी आता त्या काळातले जसे ते गडकोट किल्ले जसे कसे होते ते तसे आजच्या स्थितीमध्ये नाही आहेत. आजच्या काळात कंडिशन बदललेली आहे. मग ते त्या काळात जसे होते तसे आजच्या काळात जर दाखवायचे असतील तर त्यासाठी अॅनिमेशन काही प्रमाणात करावंच लागणार आहे. आणि ते अॅनिमेशन असं पाहिजे की ते रिअलिस्टिक वाटलं पाहिजे. एक साधी गोष्ट म्हणजे कुठेही विजेच्या तारा, विजांचे पोल्स, मोबाईलचे टॉवर्स या गोष्टी त्या फ्रेम मध्ये जर असतील तर त्या दिसणार नाहीत. याची काळजी घ्यायला पाहिजे, हो की नाही? या चित्रपटामध्ये घेतली काळजी, पण मी एक उदाहरण तुम्हाला सांगतोय.
आणि हे करायचं तर त्याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायला लागतो. मित्रांनो, असं बरंच काही आहे बोलता येण्यासारखं, पण आणखीन एक जबरदस्त मला खटकलेली गोष्ट म्हणजे की निगेटिव्ह पॉईंट्स तर खूपच आहेत, त्याच्यात आणखीन एक निगेटिव्ह फॅक्टर ते म्हणजे एक गोंधळी गीत आहे त्या चित्रपटामध्ये. तर त्या गोंधळ गीतामधलं जे मुख्य जो गायक आहे, म्हणजे तो गोंधळी जो आहे मनुष्य, त्याच्या तोंडी ज्या कुठल्या गायकाचा तो आवाज आहे, त्या आवाजाचं काय केलंय कुणाच ठाऊक, म्हणजे म्युझिक अरेंजरनी काय केलंय, आय रिअली डोंट नो. म्हणजे चूक नक्की कुणाची, म्युझिक डिरेक्टरची आहे, म्युझिक एडिटरची आहे, म्हणजे कुठल्या लेव्हलला ही नेमकी चूक झालेली आहे मला माहित नाही. पण संबंधितांनी हे चेक करायला पाहिजे की कोरसचा आवाज व्यवस्थित येतोय, वाद्यवृंदाचा आवाज व्यवस्थित येतोय, पण तो जो गायक आहे त्या गायकाचा आवाज नीट नाही येत आहे. उलट ते गाणं कधी एकदा संपेल अशा पद्धतीने वाटायला लागतं. म्हणजे इतका गोंगाट आहे त्या आवाजाचा, तो वाद्य, ते कोरस आणि तो गायक, त्याचा अर्धवट येणारा काहीतरी आवाज, असा घुमणारा आवाज, क्लिअर नाही येते त्या ह्याच्यात आवाज. म्हणजे 2014चा जरी चित्रपट असला तरी साऊंड क्वालिटी इतकी खराब नव्हती त्यावेळेला. हे नक्की काय घडलंय मला कळत नाही. आणखीन एक गोष्ट, चित्रपटाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तर छत्रपती संभाजी महाराज त्यांचे जे डायलॉग असतात त्या डायलॉगच्या वेळेला मध्येच कुठेतरी जोरदार तुतारी वाजायला लागते मागून, आणि ती इतक्या मोठ्या आवाजात तुतारी आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा तो अर्धा डायलॉगच ऐकू येतो, पुढचा डायलॉगच ऐकू येत नाही ते काय बोलतायत ते. म्हणजे जे पार्श्वसंगीत झाले तेही लाऊड झालेलं आहे, किंवा कुठे व्हायला पाहिजे, त्याचं कुठं प्लेसमेंट करायला पाहिजे म्युझिकचं, याचं भान थोडंसं ठेवायला पाहिजे होतं. असो, निगेटिव्ह फॅक्टर्स खूप आहेत, तरी सुद्धा केवळ आणि केवळ आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण सर्व मावळ्यांनी, सर्व हिंदुत्ववादी व्यक्तींनी, मराठी इतिहासावर प्रेम करणाऱ्यांनी जरूर चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहायला पाहिजे. जोपर्यंत हा चित्रपटगृहामध्ये चित्रपट आहे तोपर्यंत तिथं जाऊन हा चित्रपट पाहायला पाहिजे. तर आणि तरच चित्रपट रसिक असतील, फायनान्सियर्स असतील, चित्रपटाचे भविष्यातल्या चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक असतील, ऐतिहासिक चित्रपटांचे, ते धाडस करतील आणि त्यांना लक्षात येईल की येस, याच्यासाठी एक खूप मोठा चाहता वर्ग आहे की जो आपल्या या प्रयत्नांना उचलून धरतो. भले थोडंसं काहीतरी कमी जास्त होईल 21-22, पण मराठी प्रेक्षक जो आहे तो भरभरून प्रेम करतोय आपल्या मराठी इतिहासावरती. हे दिसण्यासाठी म्हणून, आपल्या हिंदवी इतिहासावरती, हिंदवी स्वराज्याच्या इतिहासावरती प्रेम करण्याच्यासाठी म्हणून हा चित्रपट जरूर चित्रपटगृहात जाऊन बघा. बाकी हंसाचं जे कॅरेक्टर त्यांनी जे दाखवले ते काही मला पटलं नाहीये. अशा पद्धतीने हंसानी काही कृती केलेली होती त्या चित्रपटामध्ये जे दाखवलं तसं काही तिने केलेलं होतं असं माझ्या तरी वाचण्यात आलेलं नाहीये. केवळ आणि केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध काही स्वराज्याच्या अंतर्गत असलेल्या काही हितशत्रूंनी काय म्हणूया, आवही उठवलेली होती, खोटी अफवा पसरवलेल्या होत्या. छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन करण्यासाठी म्हणूनच केवळ वेगवेगळ्या कथा, दंतकथा निर्माण केलेल्या होत्या. प्रत्यक्षामध्ये त्या हंसानी आत्महत्या जी काही केली ती काही तारुण्याच्या तापातून केलेली आत्महत्या नव्हती असं माझ्या तरी वाचनात आहे. तर उलट ज्या काही पद्धतीच्या वदंता, ज्या काही पद्धतीच्या अफवा निर्माण झाल्या होत्या त्या अफवांना कंटाळून तिने आत्महत्या केली होती असं वाचनात माझ्या आलेलं आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं चारित्र्य सुद्धा अत्यंत तांदळासारखं, धुतल्या तांदळासारखं स्वच्छ होतं, हेही सत्य आहे. आणि त्याच पद्धतीने हंसाच्या वरती जो काही आक्षेप ह्या चित्रपटातनं विनाकारण जो दाखवण्याचा प्रयत्न केलाय, माझ्या तरी वाचनात तसं काही आलेलं नाहीये. तर थोडंसं म्हणजे मला काही गोष्टी या खटकल्या. असो मित्रांनो, पण पॉझिटिव्ह खूप आहेत या चित्रपटामध्ये. तर त्यामुळे हा चित्रपट जरूर थिएटरमध्ये जाऊन बघायला पाहिजे आपण सगळ्यांनी. असो, तर आपल्या सगळ्यांना पुन्हा मी राम राम घेतो आणि आपल्या सगळ्यांना
जय भवानी, जय शिवाजी आणि जय संभाजी.